पाहुयात पुढची बातमी। ज्येष्ठ वकिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। खटल्याचा युक्तिवादावेळेस हृदयविकाराचा झटका आल्याचं कळतंय। ॲडव्होकेट तलब कुरेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। ज्येष्ठ वकील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे। खटल्याच्या युक्तिवादावेळेसच त्यांना हृदयविकाराचा झटका आलाय। नागपूरमध्येच यावेळेस खटल्याच्या वेळेस वकील तलब कुरेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे। खटल्याच्या युक्तिवादावेळेसच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि याच वेळेस त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे। ज्येष्ठ वकिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। ज्येष्ठ वकील तलब कुरेशी खरंतर यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। खटल्याचा युक्तिवाद सुरू होता आणि याच वेळेस त्यांचा मृत्यू झाला आहे। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे। नागपूरमधील ही संपूर्ण घटना आहे। नागपूरमध्ये एका खटल्याचा युक्तिवाद सुरू होता आणि याच युक्तिवादावेळेस ॲडव्होकेट तलब कुरेशी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि याच वेळेस त्यांना उपचारादरम्यान रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आहेत आपल्यासोबत। संजय, आपण पाहतो ज्येष्ठ वकिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, संपूर्ण माहिती द्या। ही घटना घडली तेव्हा नागपूरचे जे जिल्हा आणि सत्र न्यायालय आहे तिथे न्यायमूर्ती पवार यांच्याकडे एक प्रकरणाची सुनवाई सुरू होती आणि ज्या पद्धतीनं बोललं जातं की एक वकील बोलणं झाल्यानंतर दुसरा वकील आपली बाजू ठेवू लागतो, तर तशा पद्धतीनं ॲडव्होकेट तलब कुरेशी हे एक ज्येष्ठ वकील आहेत आणि ते आपली बाजू मांडत होते आणि त्या बाजू मांडताना त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरती अचानक काही विक्षेप आल्याचे दिसलं। तर न्यायमूर्तींनी त्यांना विचारलं की आपल्याला बरं वाटत नाहीये का, पण ते बोलता बोलता खाली कोसळले। त्यामुळे न्यायमूर्ती स्वतः आपल्या पोडियम मधून ते सहसा खाली येत नाही आपल्याला माहिती आहे, पण ते खाली आले, समोर आले, वकिलांकडे गेले, त्यांना विचारलं काय झालंय, त्यांनी पाणी मागितलं आणि त्यांना पाणी द्या असं सांगितलं आणि आपल्या हाताने त्यांना पाणी पाजलं आणि एवढंच नव्हे तर आपल्या वाहनातून ते त्यांना एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले आणि तिथे त्यांना ऍडमिट केलं आणि डॉक्टरांनी त्यांना बघितलं। ॲडव्होकेट तलब कुरेशी यांच्या सगळ्या तपासण्या केल्या आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं। दरम्यानच्या काळात जे दुसरे वकील होते ते सुद्धा तिथे आले आणि त्यांना पाहिलं आणि त्यांना काय हवं नको ते सगळं सुरू असताना सगळ्यांना असं वाटत होतं की आता डॉक्टरांच्या कडे आलेले आहेत, रुग्णालयात आलेले आहेत, त्यामुळे आता ते बरे होतील कारण ते योग्य हातात आहेत। पण दुर्दैवाने असं होऊ शकलं नाही आणि उपचारादरम्यान त्यांचा करुण अंत झाला। यामुळे सगळ्या न्याय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जाते आणि काल मग उशिरा त्यांचा कामठी येथील कब्रस्तानामध्ये ॲडव्होकेट तलब कुरेशी यांची निश्चितच त्यामुळे खटल्याच्या युक्तिवादावेळेस ॲडव्होकेट तलब कुरेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, त्यामुळे हळहळ देखील व्यक्त केली जाते। संजय, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।